नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, ज्यामध्ये आपण कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत, महाराष्ट्र पठार, महाराष्ट्रातील शिखरे, सातपुडा पर्वतरांग, महाराष्ट्रात पठार निर्मिती, दख्खनची पठारे, महाराष्ट्राची भूगर्भ रचना, महाराष्ट्र पठारावरील नद्यांचे खोरे असे आणखीन भरपूर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बेसिक एज्युकेशन मराठी। महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल भारताच्या पश्चिम मध्यवर्ती भागात महाराष्ट्र राज्याचे स्थान आहे। ही महाराष्ट्र पठार म्हणून ओळखतात व ही प्राचीन गोंडवनाची भूमी आहे। महाराष्ट्राची प्राकृतिक सीमा आपण खालील प्रकारे पाहणार आहोत। पूर्ण व्हिडिओ नक्की पहा, खूप चांगला व्हिडिओ आहे, पूर्ण माहिती आहे। तर यामध्ये बघा, पूर्वेकडील चिरोल टेकड्या आहेत, ईशान्येकडील दरकेसा टेकड्या, उत्तरकडे सातपुडा पर्वत, गाविलगड टेकड्या, अस्तंभाट डोंगर, वायव्येकडील सातमाळा अकराणी टेकड्या, पश्चिमेकडील अरबी समुद्र, नैऋत्येकडील तेरेखोल नदी आणि दक्षिणेकडील मांजरा डोंगर चिकोडी रांग। तर या प्रकारे आपण एक मॅप तयार केलेला आहे, ज्यामध्ये चारी दिशेला जे जे काय आहे, टेकड्या आहेत, त्यानंतर डोंगर रांग आहेत, हे आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर महाराष्ट्राची प्राकृतिक भूगोल आपण हा भाग पाहत आहोत। महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग, महाराष्ट्रात एकूण 3 प्राकृतिक विभाग आहेत: कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत, पश्चिम घाट आणि तिसरा आहे महाराष्ट्र पठार। आपण हे 3 जे भाग आहेत ते व्यवस्थित पाहू। पहिला आहे कोकण किनारपट्टी। प्राचीन नावे: मूषक, आळू, कुंपण, अपरांत। विस्तार: उत्तरेकडील बोर्डी, तलासरी, दमणगंगा नदी व डहाणूपासून दक्षिणेकडील तिरकोल खाडी, तेरेखोल नदी व वेंगुर्ल्यापर्यंत। महाराष्ट्राच्या पठाराच्या पश्चिमेकडील भाग प्रस्तरभंगामुळे खाली खचल्याने या किनारपट्टीची निर्मिती झालेली आहे। तर कोकण किनारपट्टी आहे, लांबी आहे 720 किमी, रुंदी 30 ते 60 किमी, सर्वात कमी रुंदी 40 किमी सिंधुदुर्ग कुंडाळ या साईडला, सर्वात जास्त रुंदी आहे 100 किमी उल्हास नदी खोरे। उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण जास्त अरुंद। भौगोलिक क्षेत्र आहे 30,394 चौरस किमी आणि ही किनारपट्टी रिया प्रकारची आहे। कोकणाचा उत्तर भाग बेसॉल्टपासून तयार। कोकण किनारपट्टी 2 भागात विभागली आहे: उत्तर कोकण पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, रायगड आणि दक्षिण कोकण आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, अशा 2 विभागामध्ये झालेली आहे। कोकण किनारपट्टी उंचीनुसार 2 भागात विभागली आहे: खलाटी व बलाटी। खलाटीमध्ये पश्चिमेकडील अरबी समुद्राचा सखल भाग, उंची 5 ते 15 मीटर, या भागात मालवण व हर्णे दरम्यान गुहा। खलाटीच्या पूर्वेकडील डोंगर रांग, उंची 275 ते 300 मीटर। सागरी किल्ले: वसईचा किल्ला, जंजिरा सिंधुदुर्ग, विजयदुर्ग सिंधुदुर्ग। बंदरे: मुंबई हे नैसर्गिक व आंतरराष्ट्रीय बंदर। महाराष्ट्रात एकूण 51 बंदरे आहेत। उदाहरण: अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, जयगड, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला। बेटे: मुंबई, साष्टी, खांदेरी, उंदेरी, कुर्डे, जंजिरा, अंजदीप, धारापुरी, कुलाबा। चौपाटी, पुळण: समुद्र लाटांनी किनारपट्टीवर वाळूच्या निक्षेपणाने संचयित केलेले वाळूचा भाग। उदाहरण आहे जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, पुळण। तर महाराष्ट्रात एकूण 51 बंदरे आहेत। तर नैसर्गिक कोणतं? मुंबई, आंतरराष्ट्रीय बंदर। सह्याद्री पर्वत पश्चिम घाट हे दुसरं आहे। दख्खन पठाराची पश्चिम सरहद निश्चित करते। सह्याद्री पर्वत गट किंवा ठोकळा प्रकारचा। महाराष्ट्रात क्षेत्रफळाचा वाटा 12.2%। विस्तार: उत्तरेस नंदुरबार ते दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत, घाटांचा काही भाग गुजरातमध्ये येतो। तर महाराष्ट्राची लांबी 1600 किमी, महाराष्ट्र 440 किमी, उंची 915 ते 1220। महाराष्ट्रात उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होते। पूर्णपणे सह्याद्रीचा विस्तार करता उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जाते। वैतरणा व सावित्री नदीच्या उगमाजवळ कंकानुकृती झाला। या पर्वताची पश्चिम बाजू तीव्र व पूर्व बाजूस मंद स्वरूपाचा उतार, काही ठिकाणी सपाट। उदाहरण: महाबळेश्वर, पाचगणी, टेबललँड। सह्याद्री पर्वतातील उंच शिखर अण्णाई मुंडी 2695 मीटर। महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई जी आहे 1646 मीटर। महाराष्ट्रातील शिखरे: कळसुबाई 1646 मी, साल्हेर 1567 मीट, महाबळेश्वर
1438, हरिश्चंद्र 1424, सप्तशृंगी 1416, तोरणा 1404, राजगड 1376, रायरेश्वर 1337, अस्तंबा 1325 आणि मुल्हेर 1306. तर हे महाराष्ट्रातील शिखरे आहेत. याची मीटरमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगा. सह्याद्री पर्वतरांगा एकूण 3 प्रकारात विभागल्या आहेत. शंभू महादेव डोंगर रांग, दुसरा आहे हरिश्चंद्र बालघाट डोंगर रांग, तिसरे आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग. शंभू महादेव डोंगर रांग रायरेश्वरपासून शिंगणापूरपर्यंत पसरल्या आहेत. तर सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगा आपण पाहत आहोत. पहिलं शंभू महादेव. सातारा सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकामध्ये भीमा कृष्णा नद्यांचे खोरे वेगळे करते. या डोंगर रांगेचा काही भाग सपाट आहे. यांच्या पश्चिमेस महाबळेश्वर पाचगणी पठार, मध्य भागात औलचे पठार, उत्तरेस पुणे जिल्ह्यात सासवड पठार 800 मीटर व दक्षिणेस सांगलीमध्ये खानापूर जट पठार 700 मीटर. दुसरा हरिश्चंद्र बालघाट डोंगर रांग गोदावरी व भीमा खोरे वेगळे करते. पश्चिम भागात हरिश्चंद्र व पूर्व भागात बालाघाट सपाट माथ्याचा प्रदेश. या डोंगररांगा सपाट माथ्याच्या आधी आहेत व तेलंगणामधील हैदराबादपर्यंत जातात. उंची 600 मी, लांबी 350. या डोंगर रांगात शिवनेरी किल्ला पुणे आहे. विस्तार कळसुबाईपासून धाराशिव लातूरपर्यंत. तिसरा सातमाळ अजिंठा डोंगर रांग विस्तार नाशिकपासून बुलढाणा यवतमाळपर्यंत. उंची पूर्वेकडे कमी होत जाते. या डोंगर रांगात सातमाळा 943 मी, सुफेळनाथ 958 मी, शिरसेला 850. डोंगर रांगेत गोदावरी व तापी नद्यांचे पश्चिम वाहिनी खोरे वेगळे करते. यात सप्तशृंगी मंदिर, नाशिक, अजिंठा, वेरूळ, लेणी, छत्रपती संभाजीनगर. अजिंठा डोंगर रांगेच्या पूर्वेस 2 शाखा आहेत. पहिली आहे नांदेड निर्मळ डोंगर रांग आणि दुसरी आहे यवतमाळ जी आहे अजिंठा डोंगर रांग. अजिंठा डोंगर रांगेच्या 2 शाखा आहेत. अशा प्रकारे 2 आहेत. सातपुडा पर्वतरांग याची लांबी आहे 900 किमी, रुंदी आहे 160 किमी. महाराष्ट्रात नंदुरबारमध्ये तोरणमाळ डोंगर व अमरावतीमध्ये गाविलगड टेकड्या ह्या सातपुडा पर्वतरांगेचा भाग आहे. नर्मदा व तापी या दोन्ही पश्चिम वाहिनी नद्यांची खोरी वेगळी करते. उत्तरेकडे उतार तीव्र व दक्षिणेकडे मंद स्वरूपाचा. गाविलगड टेकड्यामध्ये वैराट सर्वोच्च शिखर 1177 मी व चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. वैराट सर्वोच्च शिखर 1177. सातपुडा पर्वतरांगामध्ये महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर अस्तंबा जे 1325 मीटर, नंदुरबार. भारतातील सातपुडा पर्वतातील सर्वात शिखर धूपगड 1350 मीटर, मध्य प्रदेश. सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील नद्यांचे जलविभाजक आहे. तर यामध्ये आपण पाहणार आहोत तिसरा महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठारास दख्खन पठारी प्रदेश असे म्हणतात व या भूमीस अतिप्राचीन समजले जाते. गोंडवन भूमीचा भाग महाराष्ट्राचा 90% भूभाग व्यापलेला आहे. पूर्व विदर्भ व कोकण या भागात आढळत नाही. लांबी पूर्व पश्चिम 750 किमी, रुंदी आहे दक्षिण उत्तर 700 किमी आणि याची उंची जी आहे तर 450 किमी. महाराष्ट्र पठार. तर निर्मिती कशी झालेली आहे तर बेसाल्ट खडकापासून एकूण 29 वेळे भ्रमक उद्रेक होऊन लाव्हाच्या संचयाने महाराष्ट्र पठार तयार झाले. सह्याद्री पर्वतात या बेसाल्ट खडकाची जाडी सर्वाधिक सुमारे 2200 मी आहे व ही जाडी पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात कमी होत जाते. क्षेत्रफळ 276 लाख हेक्टर. महाराष्ट्र पठार पश्चिम पठार व पूर्व पठार असे विभागलेले आहे. पश्चिम पठार प्रदेश हा सपाट नसून तो नदी डोंगरा रांगांनी समृद्ध आहे. पूर्व पठार हा सपाट प्रदेश आहे. तर याच्यामध्ये प्रश्न पडते खडकाची जाडी जी आहे त्याचा एक प्रश्न पडते 2200 मीटर. दख्खनची पठारे आपण पाहू. पहिला अहमदनगर बालाघाट पठार, दुसरा आहे शंभू महादेव डोंगर रांग सासवड पठार, सातमाळा अजिंठा डोंगर रांग बुलढाणा व मालेगाव पठार, चौथा आहे मराठवाडा मांजरा पठार आणि पाचवा आहे धुळे जे आहे नंदुरबार तोरणमाळ पठार. ही दख्खनची पठारे आहेत. ते परीक्षामध्ये विचारतात. ही महाराष्ट्रात पठारावरील नद्यांची खोरे. पहिले आहे तापी पूर्णा खोरे, खसदरीच प्रदेश म्हणून ओळखतात. सातपुडा पर्वत व सातमाळा अजिंठा डोंगर रांगेदरम्यान क्षेत्रफळ 51,504 चौरस किमी आणि पश्चिम वाहिनी नदी आहे. पहिलं आहे तापी पूर्णा खोरे. तर दुसरं जे आहे गोदावरी खोरे. या खोऱ्याचा आकार नरसाळ्यासारखा दिसतो व पूर्व वाहिनी नदी आहे.
सातमाळा अजिंठा डोंगररांग व हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग दरम्यान याचं क्षेत्रफळ 1,52,588 चौरस किमी. या खोऱ्याने 49% महाराष्ट्राचा भाग व्यापला आहे. तर क्षेत्रफळ किंवा मग जे भाग आहे याच्यावर प्रश्न येऊ शकते. तिसरा आहे भीमा खोरे. भीमा ही कृष्णा नदीचे उपनदी असली तरी ते महाराष्ट्रातून स्वतंत्र वाहते. हरिश्चंद्र बालाघाट व शंभू महादेव डोंगररांगा दरम्यान आकार आयात आकृती असून उतार आग्नेयेकडे. क्षेत्रफळ जे आहे त्याचं 46,184 चौरस किमी आहे आणि ही पूर्ववाहिनी नदी आहे. ही तिसरी आपली झालेली आहे भीमा खोरे. चौथं जे आहे तर कृष्णा खोरे. या खोऱ्यांचा आकार त्रिकोणी आहे. पश्चिमेस सह्याद्री पर्वत व उत्तर शंभू महादेव डोंगर रांगा दरम्यान याचं क्षेत्रफळ आहे 28,700 चौरस किमी. ही पूर्ववाहिनी नदी आहे. जे पाचवं आहे पूर्व पठार. पैनगंगा ते इंद्रावती नदी दरम्यान प्रदेशास पूर्व पठार म्हणतात. आर्वी पठार वर्धा व कन्हान नद्या दरम्यान 400 मीटर उंची. रामटेक टेकड्या कन्हान नदीस पूर्वेस. नागपूर मैदान कन्हान व तिच्या उपनद्यांनी तयार केलेले प्रदेश. वर्धा मैदान वर्धा नदी खोऱ्यात आढळते. उध्व वर्धा मैदान वर्धा यवतमाळ व उत्तर चंद्रपूर जिल्हा. निम्न वर्धा मैदान दक्षिण चंद्रपूर जिल्हा. वैनगंगा मैदान वैनगंगा नदीच्या पूर्वेस भंडारा व पश्चिमेस गोंदिया जिल्हा तर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात निम्न वैनगंगा मैदान आहे. प्राणहिता खोरे पैनगंगा वर्धा व वैनगंगा या नद्या मिळून प्राणहिता खोरे तयार होते. ही गोदावरी नदीची उपनदी आहे. या नदीने पूर्व पठार व्यापले असून विदर्भाचा पूर्ण समावेश. पूर्वेकडील टेकड्या गोदावरी व महानदी या नद्यांचे जलविभाजक. गोंदिया दरकेसा टेकड्या गडचिरोली सुरजागड भामरागड आहिरी टेकड्या. हे आहिरी टेकड्या बरोबर आहे. महाराष्ट्राची भूगर्भ रचना. आर्कियन खडक ग्रॅनाइट नीस वैशिष्ट्य या खडकापासून निर्मिती. लोहखनिज साठे जास्त त्यामुळे लोहखनिज सिरीज म्हणतात. चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नांदेड सिंधुदुर्गमध्ये कणकवली मालवण सावंतवाडी व वेंगुर्ला. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप व्यवस्थित माहिती देत आहोत. धारवाड खडक ग्रॅन्युलाइट्स अर्भक सिलिमनाइट डोलोमाइट संगमवर हॉर्नब्लेड छिस्ट या खडकापासून निर्मिती. सोसर सिरीज चिल्पी घाट थर गोंडालाइट सिरीज साकोली सिरीज असे म्हणतात. मॅग्नीज साठे पूर्व नागपूर भंडारा गोंदिया सिंधुदुर्गमध्ये कणकवली सावंतवाडी. मॅग्नीज साठे जास्त. कडप्पा खडक कार्टसाइट सेल व चुनखडक या खडकापासून तयार. कलागडी सिरीज म्हणतात. दक्षिण व पूर्व महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये नेसरी व गडहिंगल व यवतमाळमध्ये पैनगंगा थर. आता चौथं जे आहे आर्यन गोंडवाना खडक. प्रामुख्याने कोळसा आढळतो. कोळशेचे थर जास्त आहेत. तलवीर थर बारकार वाळूचे खडक करड्या रंगाचे सेल म्हणतात. विदर्भात कन्हान खोऱ्यात कामठी सिरीज म्हणतात. चंद्रपूर यवतमाळ गडचिरोलीमध्ये सिरोंज तालुका अमरावतीच्या उत्तर भागात सापडतो. आर्यन गोंडवाना खडक जो असतो ते या भागामध्ये सापडतो. विद्यन खडक बांधकामास दर्जेदार खडक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आढळतो. यानंतर आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर ते पुढील प्रमाणे आहेत. हे प्रश्न पडलेले आहेत वेगवेगळ्या परीक्षामध्ये. पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत डोंगर आहे. 2022ला प्रश्न पडला होता. बरोबर उत्तर आहे सह्याद्री जे आपण पाहिलेले आहे. दुसरा आहे महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे. हा पण प्रश्न पडला 2022मध्ये. तर बरोबर उत्तर आहे किनारपट्टीचे मैदान. आपण पूर्ण पहिले अभ्यास करत आहोत त्यानंतर प्रश्न घेत आहोत जे पडलेले आहेत. तिसरा आहे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते. 2021ला प्रश्न पडला होता. बरोबर उत्तर आहे साल्हेर. संयुक्त पूर्व परीक्षेत गट ब गट क मध्ये विचारले आलेले प्रश्न आहेत. प्रश्न चौथा आहे महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे. हे प्रश्न पडलेला आहे पश्चिमेकडील. उत्तर आहे 2020मध्ये पडला होता हा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 आहे महाराष्ट्रात पठारांची पूर्व पश्चिम लांबी किती आहे. 2019ला हा प्रश्न पडला होता पूर्व परीक्षेत. बरोबर उत्तर आहे 750 किमी.
प्रश्न क्रमांक 6 आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेस रिकामजागा पर्वतरांगा आणि त्यांच्या पूर्वेस रिकामजागा टेकड्या आहेत. 2019ला प्रश्न पडला. सातपुडा आणि काविळगड हे उत्तर आहे. उत्तरेस सातपुडा आणि पूर्वेस काविळगड. प्रश्न 7 आहे. महाराष्ट्र पठारांची निर्मिती कशाने झाली? 2012ला पडलेला प्रश्न आहे. प्रहर्षमूलक उद्रेक जे आपण पाहिलेलं आहे. आता हे मुख्य परीक्षेत पडलेले प्रश्न. महाराष्ट्रातील घाटांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. PSIमध्ये मेन्स 2021ला. ए. पुणे बारामती मार्गावर दिवा घाट आहे. बी आहे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर आंबोली घाट. तर याचं बरोबर उत्तर आहे ए बरोबर आहे आणि बी चूक आहे. मेन्समध्ये प्रश्न पडलेला आहे PSIच्या 2021च्या परीक्षेमध्ये गट ब आणि क मध्ये. प्रश्न दुसरा आहे. खालील ठिकाणांच्या त्यांच्या उंचीप्रमाणे उतरता योग्य क्रम लावा. अ. हरिश्चंद्रगड, ब. कुंभार्ली, क. कळसुबाई, ड. सालवेर, ई. रामटेक. तर बरोबर उत्तर आहे क, ड, अ, ब, ई. तर तुम्ही बरोबर लावू शकता ते. क मध्ये कळसुबाई येते, ड मध्ये सालेर येते, अ मध्ये हरिश्चंद्र, ब मध्ये ते लावू शकता तुम्ही. प्रश्न क्रमांक 3 आहे. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर बरोबर उत्तर आहे 440. ESO 2019ला प्रश्न पडला होता. प्रश्न 4 आहे. अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? 2019ला प्रश्न पडला होता. बरोबर उत्तर आहे नंदुरबार. प्रश्न 5 आहे. बालाघाट पठाराचे उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरे आहेत? 2019ला प्रश्न पडला होता. बरोबर उत्तर आहे गोदावरी व भीमा. असे प्रश्न महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 6. कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये रिकामजागा घाट आहे. STI 2018ला प्रश्न पडला आहे. हनुमंते जे आपण बघितले आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. महाराष्ट्रातील खालील घाटांच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे? तर बरोबर उत्तर आहे फोंडा, आंबा, कुंभार्ली, बोर. 2018ला प्रश्न पडला होता. हा महत्त्वाचे प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. सर्व प्रश्न गुगलहून घेतलेले आहेत, त्यामुळे काही चूक झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या घरासमोर एक झाड नक्की लावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी हे आपल्या चॅनलचे नाव आहे. आपण वेगवेगळी माहिती रोज टाकत आहोत, तर सर्वांनी सपोर्ट करा. व्हिडिओ चांगला वाटला तर नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओत.